पोलीस पाटील हिरा देवे यांना तात्काळ पदमुक्त करा. भरताळी ग्रामवासियांची उपविभागीय अधिकारी वरोरा यांना एकमुखी मागणी. संक्षिप्त वृत्त असं की भद्रावती तालुक्यातील भरताळी येथे भाग्यश्री हिरा देवे या पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्या गावात राहत नसल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भात गावकऱ्यांनी नुकतेच उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन सादर करीत सदर पोलीस पाटलांना तात्काळ पदमुक्त करावे अशी एकमुखी मागणी केली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर पोलीस पाटील जेव्हापासून पदावर विराजमान झालाय तेव्हापासून कदाचित गावात असल्याचं कळतंय. फोनवरून संपर्क साधला असता नॉट रिचेबल दाखवतात. त्यामुळे गावातील विद्यार्थी, शेतकरी, वृद्धांना महत्त्वाच्या दाखवल्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय असे म्हणत आमच्या गावच्या पोलीस पाटलास प्रशासनाने तात्काळ पदमुक्त करावे असे म्हटलंय. या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील हिरा देवे यांच्याशी संपर्क साधला असता अपवाद वगळता मी नियमित गावकऱ्यांच्या तसेच प्रशासनाच्या संपर्कात असून कामकाजाबाबत कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेत असून माझ्यावर केलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे पोलीस पाटील हे पद गाव पातळीवरील कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा पोलीस दल यांच्यातील महत्त्वाचा दुवा असणारे एक महत्त्वाचे शासकीय पद आहे. त्याचा उपयोग शासन प्रशासनाला वेळोवेळी गाव पातळीवरील आवश्यक ती माहिती जाणून घेण्याकरिता होत असतो. मात्र गावातील प्रशासकीय यंत्रणेचा हा महत्त्वाचा दुवाच गेल्या काही महिन्यांपासून नॉट रिचेबल असल्यामुळे गावकऱ्यांसोबत प्रशासनाचे काम खोळंबले असल्याचं बोललं जात आहे. आमच्या गावातील जे पोलीस पाटील आहे भाग्यश्री हिरा देवे ही जेव्हापासून नियुक्त झाली आहे या पदावर तेव्हापासून म्हणजे गावामध्ये म्हणजे कदाचित एखादी वेळ येते पण ते नाहीच्या बरोबरच आहे. रहिवाशी कुठले आहे मग? त्यांनी रहिवाशी बेलगावचे आहे. त्यांचं इथं लग्न झालं आहे पुरुषोत्तम राघोबा हिरा देवे यांच्या ह्या मुलाशी. पण त्यांचं ते म्हणजे त्यांना इथे लग्न झाल्यानंतर एखादी वर्षानंतर इथे जागा निघाल्या होत्या. त्यांच्यानंतर त्यांनी फॉर्म टाकला. त्यांचं सिलेक्शन झालं आहे पोलीस पाटील या पदावर. त्यांच्यानंतर आहे जे पोलीस पाटील या पदावर तर त्यांनी ते जबाबदारी सांभाळायला पाहिजे होती. करिता यांना म्हणजे कुठल्याही प्रकारची म्हणजे परिस्थिती जाणीव न घेता ही म्हणजे इकडे तिकडे भडकत आहे किंवा गावाला राहत आहे, इकडे तिकडे राहत आहे. म्हणजे गावातल्या समस्या ज्या आहे त्या कुठल्याही प्रकारचे निवारण करत नाही. काय असा प्रश्न निर्माण झाला आहे का तुम्ही पोलीस पाटलाला हटवण्याच्या तयारीत राहा? आमची हेच इच्छा आहे का आमच्या गावाला ते पदावर आहे ते तेव्हापासून ते पदावर असून ते इथं राहत नाही. त्याच्यासाठीच आमची मागणी आहे. आणि त्याच्यातला प्रश्न आमचा असा आहे का काही लोक आमचे बुड्ढेबाडे लोक आहे, आमचे शाळेच्या पुराचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही या पदावर हटवायचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी अच्छा, काय प्रॉब्लेम म्हणजे त्या इथं राहत नसल्यामुळे कुठले प्रश्न निर्माण होत आहे या ठिकाणी? या ठिकाणी बरेचसे गाव लोकांचे प्रश्न होते. स्थानिक गाव लोकांच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही. त्याच्यामुळं आम्हाला खूप त्रास पडत आहे. विवरण होत नाही त्या प्रश्नाच्या उत्तराचं आमचं. काय सांगाल तुम्ही? नुकतंच निवेदन दिलं, काय बोलाल? त्यांची नियुक्ती झाली तेव्हापासून ते गावात राहत होती पण ते गावाला राहिले ना असल्या प्रकारच होती. आणि त्याच्यानंतरही ते आता 3 महिन्यापासून कंटिन्यू गाव सोडून कुठं आहे तर माहीत नसल्यामुळं शालेय मुलांचं नुकसान होऊन राहिलं आहे. वृद्ध लोकांना दाखले पाहिजे तर ते दाखले मिळत नाही आहे. कुणाला शाळेनिमित्त दाखले लागते तेच दाखलेसुद्धा मिळत नाही. त्यामुळं पूर्ण गाव अडचणीत आलेलं आहे. त्यामुळं त्यांची लवकरात लवकर कारवाई करून त्यांच्यावर काय सांगाल या पोलीस पाटीलबद्दल? काय ह्या पोलीस पाटील आहे ह्या पदावर असून ते रिक्त आहेत आणि ते गावात नाही राहत. मुलांच्या दाखल्याबद्दल सह्या लागते, असं घर जाऊ कामं राहते कोणाचे कागदपत्राचे, ते होऊन नाही राहिले. अच्छा, गेल्या 3 महिन्यापासून ते इथं राहत नाही. आणि वेळोवेळी अचानक कोणतं काम पडते गावकऱ्यांना, शाळेचे दाखले किंवा अवैध धंदे सुरू राहते. आम्ही ज्या वेळेस कळवायला जातो तर त्यांचा फोन नाही, काही नाही. आणि याच्या पहिले आम्ही निवेदन दिलं होतं पोलीस स्टेशनला आणि एस डी साहेबला, तर त्याचं अजूनपर्यंत आम्हाला उत्तर भेटलं नाही. त्याच्यासाठी म्हणून आम्ही आता आज गेलो होतो. आज निवेदन दिलं आणि याचं उत्तर आम्हाला लवकरात भेटावं आणि तिची नियुक्ती म्हणजे रद्द करावं अशी मागणी आहे गावाकडे सगळीची. काय सांगाल? पोलीस पाटील तुमच्या गावात आहे, राहते की नाही? नेमकं नाही राहत. अच्छा, काय प्रॉब्लेम आहे नेमका? मुलाचे दाखले, ते बुड्ढ्याबाट्याचे ते दाखले या आम्हाला ती पदापासून रिक्तच असावी अशी आमची इच्छा आहे गावकऱ्यांची. काय सांगाल नेमकं पोलीस पाटलाबद्दल?
आमच्या गावातील पोलीस पाटील बाई लई दिवस झाली इथं गावात राहतच नाही आहे आणि लहान मुलाचे शाळेचे न राहत असल्यामुळे काय प्रॉब्लेम निर्माण होत आहे? कारण तर लहान मुलासाठी शाळेचे दाखले लागते, कुणाला सह्या लागते, त्या भेटत नाही वेळेवर. अशी पाटील आमच्या गावाला नको आहे. दुसरे पदाधिकारी निवृत्ती करा तिला आणि आम्हाला दुसरी पोलीस पाटील किंवा पोलीस पाटील असला तरी चालेल. गावकऱ्यांनी तुमचं निवेदन दिलं उपविभागीय अधिकाऱ्यांना की या ठिकाणी पोलीस पाटील यांना पदमुक्त करावा. काय व याचं तुमची प्रतिक्रिया आहे? कारण का ते बाई त्या पदासाठी योग्य नाही आहे. 4 महिन्यापासून ते अबसेंट आहे. आता आम्हाला जर काम पडलं तर कुठं जातं, तिला ठाव ठिकाणा काही पत्ता नाही, कुठं राहते आणि कुठं नाही का. मग ते आम्हाला ते प्रश्न निर्माण होते ते नसल्यामुळे या ठिकाणी म्हणजे हे कोणते दाखल्याचे, कोणते निराधारचे पैशाचे तिची सही लागते ना, पुन्हा दाखला लागते, ते मिळू शकत नाही. फोन वगैरे करत असेल तुम्ही? फोन तर उचलतच नाही. मग अच्छा, काय मग मागणी आहे नेमकी? मग ते पद खाली करून दुसरी अपॉइंटमेंट करण्यात यावं. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा जिल्हा, चंद्रपूर.